लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की अनामिकाचा भाऊ खूप चिडलेला असतो. घरातील सर्व प्रकार पाहून तो म्हणतो की आता अनामिका इथे एक क्षणही थांबणार नाही. इकडे डायनिंग टेबलवरती कला आणि अद्वैत असतात. तेव्हा कलाच्या फोनवरती एक फोन येतो. तो कोणाचा फोन आहे हे रोहिणी आणि राहुल ऐकतच असतात. इकडे पूजाच्या तोंडामध्ये बोळा कोंबलेला असतो. तिला बांधून ठेवलेलं असतं. तरीसुद्धा ती कलाला सांगण्याचा प्रयत्न करते आणि तिच्या फोनवरून फोन लावते. तोंडाने बोलता येत नसतं, परंतु आवाज ती करते. परंतु कलापर्यंत तो आवाज पोहोचत नाही. इकडे कला आणि अद्वैत पूजाला शोधण्यासाठी घरी येतात. तिची आई म्हणते की 2 दिवस झालं पूजा ऑफिसला गेली आहे, परंतु 2 दिवस झाले तरी अजून घरी आलेली नाही आहे. आता कला आणि अद्वैत यांना समजतं की पूजाच्या बाबतीत काहीतरी वेगळं असं घडलेलं आहे. तर कला आणि अद्वैत पूजापर्यंत कसे पोहोचणार आहेत, हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला समजणार आहे.